कोल्हापूर रत्नागिरी महामार्गावरची वाहतूक ठप्प झाली आहे। मलकापूर जवळच्या जाधववाडी इथं कडवी नदीचं पाणी रस्त्यावर आलं आहे। रत्नागिरी कोल्हापूर महामार्गावर 5 ठिकाणी पाणी साचलंय। मलकापूर जवळ कडवी नदीचं पाणी हे महामार्गावर आलंय। मलकापूर जवळच्या जाधववाडीत देखील हे पाणी आता रस्त्यावर आलं आहे। रत्नागिरी कोल्हापूर महामार्ग गेल्या 4 दिवसांपासून ठप्प आहे। आपण सध्या आलोत मलकापूर जवळच्या जाधववाडी इथं कडवी नदीचं पाणी या ठिकाणी रस्त्यावरती आलेलं पाहायला मिळतं आहे आणि त्यामुळं सध्या महामार्ग पोलीस सुद्धा या ठिकाणी आलेले पाहायला मिळत आहेत। जवळपास रस्त्यावरती या ठिकाणी 1.5 फुटांचं पाणी या ठिकाणी आलेलं पाहायला मिळतं आहे आणि कडवी नदीला जो पूर आलेला आहे त्यामुळं अशा पद्धतीनं पाणी जे आहे ते मलकापूर जवळच्या जाधववाडी इथं रस्त्यावरती आलेलं पाहायला मिळतं आहे। महामार्ग प्राधिकरण आणि महामार्ग पोलीस या ठिकाणी नियंत्रण ठेवण्यासाठी या ठिकाणी पोहोचलेले पाहायला मिळत आहेत। रस्त्यावर वाहणाऱ्या पाण्याची देखरेख करण्यासाठी आणि वाहनांचं व्यवस्थापन करण्यासाठी या ठिकाणी माणसांची नेमणूक करण्यात आलेली आहे। रत्नागिरी कोल्हापूर महामार्ग गेले 4 दिवसांपासून बंद आहे। केर्ले आंबेवाडी इथं सुद्धा जवळपास 4 ते 5 फुटांचं पाणी आहे। त्यामुळं वाठार मार्गे या ठिकाणी नॅशनल हायवेकडे म्हणजे पुणे बेंगलोर महामार्गाकडे या ठिकाणी वाहतूक जी आहे ती डायव्हर्ट करण्यात आलेली पाहायला मिळते आहे। कॅमेरामन समित गजनेसह मनोज लेले, TV9 मराठी, मलकापूर, कोल्हापूर।